तर गाईज तुम्ही म्हणत असाल मी आता दररोज पडलेलं जातात, तर आज आणखी काहीतरी नवीन करणार. सो हॅलो गाईज, वेलकम टू डे 17 ऑफ अवर मिनी ब्लॉग. तर गाईज तुम्ही पाहिलं होतं मी ट्रिपसाठी किती मागं लागले होते. आता ट्रिपसाठी येणार नाही, आता काय म्हणायचं. आणि आमची फायनल लिस्टवरची सिग्नेचर घेणं चालू होतं. लेक्चर झाल्यावर आम्हाला प्रॅक्टिकल होतं, पण आम्ही सेपरेट बसल्यामुळं आम्हाला कोणालाच करमत नव्हतं. फायनलिस्ट झाल्यावर ही म्हणते मला ट्रिपला यायचं. त्यानंतर घरच्यांना मानवायचं काम आमच्यावर सोपवलं होतं. ट्रिपसाठी एवढं मानवावं लागू राहिलं. 4 दिवसापासून मी मानवत होते, आज करून आज आले म्हणून जीव देऊ. फायनली आमचा ग्रुप हॉस्टेलचा पूर्ण ग्रुप रेडी झालेला आहे ट्रिपसाठी. तर आम्हाला खूप आनंद वाटतंय, पण माझ्या घरच्यांना नाही विचारलं. मी तर रेडी आहे. सरांना सगळ्या कॉलेजमध्ये शोधलं, पण ते शेवटी कॅन्टीनमधून येतानाच दिसले, कारण आम्हाला प्रोजेक्ट सिनॉप्सिस चेक करून घ्यायचा होता. आता बारी होती मुलांची. मुलं लाख शिव्या खाते टीचर्सच्या, पण मुली नसताना. तर आम्हाला हॉस्टेलवर जाऊन परमिशन काढून मग कॅन्टीनला जायचं. म्हणजे आम्हाला डायरेक्ट कॅन्टीनला जातो येत नाही कॉलेजमध्ये. आता आईला काहीतरी घ्यायचं आहे. तर काय आम्ही परत कॅन्टीनला गेलो. तिला आज परत उपवास म्हणून आणि खायचं सांगते बघू झालं, कारण किती उपवास कुरकुरा आहे त्याच्यात. म्हणजे काल मला लस्सी घातली ना, आज लगेच कुरकुरे घातलेला आहे. लस्सी आणि एक कुरकुरा खूप डिफरन्स आहे, पैशाचा पण आणि क्वांटिटीचा पण आणि क्वालिटीचा पण. तर काही तुम्ही म्हणता ना दररोजचं हेच शेड्यूल आहे. तर आजसाठी एवढंच आहे. उद्या आपण नवीन काहीतरी करूया. या बी घर जा रे. 2 दिवस हॉस्टेलवर राहिले नाही की घरी पळती. हाय हाय का. हॅलो हॅलो गाईज. हॅलो म्हशी. मी तिला खाऊ आणला. खाऊ म्हणजे खाऊच आणला. त्यानंतर तिला रवाना केलं. आता भेटूया उद्याच्या नवीन व्लॉग मध्ये.